भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी राज्यभरात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर, पंतप्रधान मोदींना साडी चोळी आणि सिंदूरची भेट पाठवत निषेध, तर सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट दाखवल्यास पडदे फाडण्याचा इशारा। भारताचा संघ जय शहांच्या दबावामुळे सामना खेळणार, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर सामन्यासाठी 1.5 लाख कोटींचा जुगार लागल्याचा संजय राऊतांचा दावा। आपल्या लोकांचं रक्त सांडलेलं असताना पाकिस्तान सोबत सामना खेळू नये, नाना पाटेकरांची भूमिका, तर खेळाडूंचा दोष नाही, सुनील शेट्टी पाकिस्तान सोबत सामना खेळण्याच्या बाजूने। महाराष्ट्रात अस्थिरता असल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार, शरद पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा खोचक टोला। काँग्रेसनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं नाशिकच्या मेळाव्यामध्ये दाखवली मतचोरीची प्रात्यक्षिकं, उद्या मतचोरी विरोधात आक्रोश मोर्चा। लक्ष्मण हाकेंच्या प्रस्तावावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर, कोणता मराठा सुखी ठेवला, जरांगेंचा अजित पवारांना सवाल, तर अलिबाबा उल्लेख करत छगन भुजबळांवर टीकास्त्र। रोखठोक अजित पवारांना पुण्यातील महिलेचं आव्हान, मनोहर पर्रीकर ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे तसे तुम्हीही फिरा, पुणेकर महिलेची थेट अजित पवारांकडे मागणी। खेडकर कुटुंबाचा आणखी एक प्रताप, नवी मुंबईतून अपहरण झालेली व्यक्ती पूजा खेडकरच्या पुण्यातील घरात आढळली, ट्रकवर हेल्पर म्हणून काम करणाऱ्या प्रल्हाद कुमारची पूजाच्या घरातून सुटका। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्या, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रेंकडून भव्य कार रॅली। नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावाची घोषणा, तरुणांना साहित्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणार, अध्यक्षपदाचा मान मिळाल्यानंतर विश्वास पाटलांची मासाला प्रतिक्रिया। अवैध पद्धतीने सुरू असलेल्या सट्टेबाजीचं ॲप 1xBET प्रकरणामध्ये मिमी चक्रवर्ती आणि उर्वशी रोतेलाला ईडीचं समन्स, 15 आणि 16 तारखेला दिल्ली मुख्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।